हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आलन केक हाऊस. तर आज माझ्या मुलाचा बड्डे आहे. माझ्या मुलाचं नाव रिषभ आहे आणि त्याला कपकेक्स पाहिजे होते स्कूलमध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. तर मी इथे चॉकलेट्स आणि पायनॅपलचे कपकेक्स केले आहेत आणि वरतून मी तुटीफुटी लावलेली आहे कपकेक्स. तर मी त्याला म्हणत होते आपण बाहेरून आणूया, पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग आपल्या मुलासाठी आपला मुलगा म्हणजे कसं प्रत्येक मुलांना वाटतं की आपण काही ना काही मम्मीने आपल्या बनवावं. तर आपल्या मुलासाठी मी हे केलेले आहेत कपकेक्स आणि छान वाटतं असं काहीतरी कपकेक स्कूलमध्ये दिले तर मुलांना पण आवडले खूप. आणि मला तिथून पण 2-3 ऑर्डर अजून आल्या. तर मी संध्याकाळच्या वेळेला ब्लॅक फॉरेस्ट केक केला. त्याला चॉकलेट केक खूप आवडतो, अतिशय आवडतो. आणि चॉकलेट केक केला. मग सकाळी म्हणजे माझी इतकी धावपळ झाली होती की कपकेक्स पण द्यायचे होते त्याला आदल्या दिवशी. चॉकलेट केक संध्याकाळी केला. मग दुपारी थोडं 2 तास मी त्याला सेटअप करायला ठेवला आणि त्याची बड्डेची पण तयारी झाली. तर बड्डेला आम्ही एकदम नॉर्मल साधं केलेलं आहे. तर गोल्डनचे आम्ही झुरमुळे लावलेले आहेत हॅपी बड्डे. आणि नंतर मग त्याचा हा गेटअप बड्डेचा. तो बड्डेच्या गेटअपला म्हटलं मम्मा मला डान्स करायचा आहे. तर तू जो मी पठाण याच्यावर त्यांनी डान्स केला आहे. तर मी ते गाणं म्यूट करून ठेवलेलं आहे, कॉपीराईट लागण्याची शक्यता असते आपल्याला. तर इतका सुंदर डान्स करत होता तो की त्याला म्हणजे डान्स असं यूट्यूबवर त्यांनी कुठली पण गाणी लावली ना की सहज कॅच करतो डान्स करायला. आणि सगळेजण त्याचं कौतुक करत होतं. तर मला पण खूप छान वाटत होतं. ही माझी मोठी मुलगी, तर तिला पण डान्स करायला आवडतं. यूट्यूबवर जे छोटे छोटे रील्स असतात त्याच्यावरती रील्स बघून डान्स करत असते. आणि मुलांना आजकालच्या मुलांना हे डान्स यायलाच पाहिजे. तर इथे त्यांचे आजी आजोबा आणि आमच्या शेजारचे काही बसले आहेत, मुलं बसले आहेत. बड्डे केक कापला, पहिले डान्स वगैरे केले मुलांनी छानपैकी. आणि तिने पण मग आता ह्या रील्सचं गाणं नाही मला माहिती, पण मग तिने खूप सुंदर केलं होतं. आणि गुलाबी साडीवरती तिने रील्स केली होती. तर अशा प्रकारे तिचे डान्स बघून पण सगळ्यांना म्हणजे छान वाटलं. आणि हा मध्ये मध्ये करत होता. हां, हे गाणं आहे गुलाबी साडी. तर ह्याच्यावर पण तिने इतका सुंदर गाणं केलं. तर इथे पण मी कॉपीराईट लागेल म्हणून म्यूट करून ठेवलेलं आहे सॉन्ग. आणि घर इतकं म्हणजे छान वाटत होतं. त्याचा बड्डे झाला, चेहऱ्यावर सर्वांनी केक लावले, त्याला गिफ्ट मिळाले. आणि केक कापताना पण त्या एक्साइटमेंट, शेजारचा तो छोटा चिंट्या बघा किती हे करतोय. नंतर आम्ही फोटो काढले खूप सुंदर प्रकारे. एवढे सुंदर फोटो आले होते की मग त्याचा केकचा शेवटी आणि त्याचं सेलिब्रेशनचं शेवटी आणि त्याचा गेटअपचा शेवटी असे मी म्हणजे थोडंसं क्रम चुकता माझा चुकला आहे. पण म्हटलं जाऊ दे, आता फोटो छान आलेले आहेत. नंतर त्याला गिफ्ट एवढे आले छान छान की त्याला म्हणजे कंपॉस आलेली होती आयर्नमॅनची. आणि अजून ट्रान्सपोर्टचे म्हणजे मी दाखवते एक एक तुम्हाला. स्केच पेन, अजून त्याच्यात मग बरंच काही काही असतं म्हणजे स्टेशनरी आपल्या ड्रॉईंग बुक्स असते. स्टेशनरीमध्ये पेन्सिल, चेस पण आलेलं आहे त्याला.
चेसमध्ये. आता इकडे त्याला कलर्स पेंट आलेले आहेत, ट्यूब कलर्स. तर तो पण इतका एक्साइटमेंट होता, मम्मा मी हे यूज करू का, ते यूज करू का. पण त्याला सांगितलं तुला गिफ्ट आलेत, आता तुझ्याकडे आहे सगळं वस्तू, तर तुझं संपल्यावर तू वापरू शकतो. ट्रान्सपोर्टचं लहान मुलांना, तर बायसिकल कशी जॉईंट करायची, या सगळ्या प्रकारचे म्हणजे आलेले आहेत. तर काही काही म्हणजे आता तो मोठा झाला थोडा, जे जे यूजफुल आहेत त्या चेस पण आमच्या वरच्या काकीने दिलेलं, खूप सुंदर दिलेत गिफ्ट त्याला. तर असे टिफिन दिलेला आहे खूप सुंदर प्रकारे समोरच्या आंटींनी. अजून इकडे किट आहे हा पण. तर याच्यात पण तुमच्याकडे मेजरमेंटचं असतं, तर ते पण दिलेले बघा इथे मल्टिपल ड्रॉईंगचं. तर अशा प्रकारे त्याला गिफ्ट्स आलेले आहेत. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सोनाली आलल केक हाऊसला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. परत भेटूया, तोपर्यंत बाय.